नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, अवेळी पाऊस, गत काही वर्षात पीक उत्पादनात कमालीची घट होत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिक्षेत्र वणी रंभापूर अंतर्गत 1113 हेक्टर क्षेत्रावर खरीपातील पेरणी आटोपून आज पिके बहरली असून अधिक उत्पादनात वाढ होईल व सोयाबीन, तूर, मूग, उडीद पीक होणार आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिक्षेत्र वणी रंभापूर अंतर्गत येणाऱ्या 1113 हेक्टर क्षेत्रावर कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाखाली डॉक्टर शिवाजी नागपुरे, मुख्य बीज उत्पादन अधिकारी यांनी गत काही वर्षांपासून अल्प उत्पन्न व अधिक खर्च यावर पायबंद घालण्यासाठी अधिक उत्पादनात वाढ होईल असे खरीपाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच योग्य नियोजन करून पंचसूत्रीचा वापर, जांभूळवाई, पेरणीपूर्व तणनाशके, योग्य बियाणे, खतेनंतर पेरणीपूर्व पासवाई असे आधुनिक व शेतीच्या मशागतीचे योग्य नियोजन करून घेतलं। शेती पेरणी योग्य झाली। दरम्यान मृग नक्षत्राच्या शेवटच्या आठवड्यात पावसानं हजेरी लावली। याच दरम्यान पेरणीलायक पाऊस झाल्यानं नवीन तंत्रज्ञानाचा अवलंबन करून 1113 हेक्टर क्षेत्रामध्ये 1000 हेक्टरवर सोयाबीन, 100 हेक्टरवर तूर, उडीद, मूग आदी पिकांची पेरणी अल्पावधीतच आटपून योग्य देखभालीसह पिकांची निगा राखली जात आहे। दरम्यान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर विलास खर्चे, उपसंशोधन संचालक बियाणे डॉक्टर आम्रपाली आखरे, विद्यापीठ परिक्षेत्र नियंत्रण पाटील यांच्या देखरेखीखाली सेवाभावी संस्था अंतर्गत पिकांचं योग्य रक्षण करणे व इतर शेती कामे व शेती मशागतीसह पेरणी नियोजन योग्य होत असल्याने पीक अधिक उत्पादन वाढवेल असा आशावाद पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून व्यक्त करण्यात येत आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमग यांची रिपोर्ट अकोल्याहून।